हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल कन्या रुईकरांच्या. आणि आजचा व्हिडिओ असणार आहे 2024 रीडिंग रॅपअप. म्हणजेच ह्या वर्षी मी कोणत्या कोणत्या बुक्स वाचल्या, किती वाचल्या आणि त्या मला कशा वाटल्या हे मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर चला बघूया. सो गाईज, 2024 म्हणजेच 2024 मध्ये मी टोटल 17 बुक्स वाचल्या आणि त्यातली पहिली म्हणजे नियती. नियती या पुस्तकाचे लेखक आहेत चंद्रहास शेजवळ. सो ह्या बुकमध्ये काय होतं तर म्हणजे नियती ही मेन स्टोरी आहे त्या पुस्तकातील, पण ह्यामध्ये छोट्या छोट्या स्टोरीज आहेत आणि छान होती. म्हणजे हे पुस्तक ओव्हरऑल छान होतं, तुम्ही वाचू शकता. सो दुसरं पुस्तक आहे अतूट धागा आणि त्याचे लेखक आहेत दत्तात्रय कांबळे. सो ह्या पुस्तकात सुद्धा छोट्या छोट्या गोष्टीच होत्या आणि अतूट धागा त्यातील मेन गोष्ट होती. सो मी आधी म्हणजे अशाच गोष्टीचे पुस्तकं वाचायचे ज्यामध्ये खूप साऱ्या वेगळ्या वेगळ्या स्टोरी आहेत. एकच स्टोरी कंटिन्यू पूर्ण पुस्तकात आहे, तशा पुस्तकं मी आधी वाचायचे नाही. मी ह्याच वर्षी तशी पुस्तकं वाचण्याची सुरुवात केली आणि मला ते सुद्धा आवडत आहे, ते जास्त आवडायला सुरुवात झाली आता. सो मी पहिले अशाच बुक्स वाचायचे ज्यामध्ये छोट्या छोट्या स्टोरीज आहेत, म्हणून स्टार्टिंगच्या सगळ्या तशाच असतील. सो अतूट धागा पण छान पुस्तक होतं आणि त्यातल्या बऱ्याच गोष्टी मला खूप जास्त आवडल्या. सो तुम्ही नक्की वाचू शकता. सो गाईज, जी तिसरी बुक मी वाचलेली आहे ती आहे द आर्ट ऑफ सेइंग नो बाय डेमन झहारियाज. सो ही बुक वाचण्याचं कारण म्हणजे मला ना कुणाला नाहीच म्हणता येत नाही आणि त्यामुळे काय होतं, कधी कधी माझंच नुकसान होतं. म्हणजे माझं एखादं काम राहिलंय आणि तरी मी दुसऱ्याचं काम करते आणि त्यामुळे माझं काम मागेच राहून जातं आणि ते कम्प्लीटच होत नाही. असं खूपदा झालंय आणि त्याच्यामुळे मला वाटलं की ही बुक आहे जी मला हेल्प करू शकते, म्हणून मी ती बुक वाचली. तर ही बुक छान होती आणि मला आवडली देखील. सो द फोर्थ बुक इज ट्यूसडेज विथ मॉरी बाय मिच अल्बम. सॉरी आय एम प्रोनाउन्सिंग इट रॉंग. तर गाईज, हे पुस्तक मला खूप जास्त आवडलं. तर ह्या पुस्तकात एक प्रोफेसर आहेत जे की त्यांच्या स्टुडंटला इम्पॉर्टंट लाईफ लेसन्स देत असतात आणि खरंच खूप छान पुस्तक आहे. ह्यामध्ये वेगवेगळे इमोशन्स आपल्याला फील करायला भेटतात आणि त्यांच्या लाईफमधल्या त्यांनी एक्सपिरियन्सेस सांगितलेले आहेत. त्या एक्सपिरियन्सेसमधून त्यांनी काय शिकलेले आहे ते खूप छान पद्धतीने सांगितलं आहे. तर तुम्ही नक्की वाचा, हे पुस्तक खरंच खूप छान आहे. तर पुढचं पुस्तक आहे सृजन कथा आणि लेखक आहेत जयश्री दानवे. तर गाईज, मी काही पुस्तकं वाचनालयामधून आणले होते आणि त्यामुळे ते आता माझ्याकडे नाहीत कारण मी ते वापस केलेले आहेत, पण त्यांचे फोटोज मी स्क्रीनवरती नक्की लावेल. सो सृजन कथा हे जे पुस्तक आहे त्यामध्ये सुद्धा छोट्या छोट्या गोष्टीच होत्या आणि त्या छान होत्या. सो तुम्हाला जर वाचायच्या असतील तर तुम्ही हे पुस्तक नक्की वाचू शकता. सो गाईज, पुढचं पुस्तक आहे आधार आणि लेखिका आहेत कल्पना कुलकर्णी. सो हे पुस्तक सुद्धा खूप छान आहे आणि जर तुम्हाला रीडिंगची सुरुवात करायची असेल तर तुम्ही आधार, सृजन कथा, नियती यासारख्या पुस्तकांपासून नक्कीच करू शकता. सो गाईज, द नेक्स्ट बुक इज अस्सजिम सुरेखबाई आणि लेखिका आहेत सुभाषिनी कुकडे. सो गाईज, हे पुस्तक छान होतं, फनी होतं. म्हणजे ह्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टीच होत्या पण त्या फनी गोष्टी होत्या म्हणून वाचायला मजा आली. पण ओव्हरऑल छान होतं पुस्तक, तुम्ही नक्की वाचू शकता. द एथ बुक इज इकिगाई बाय हेक्टर गार्शिया अँड फ्रान्सेस्क मिराल्स. आय एम सो सॉरी इफ आय एम प्रोनाउन्सिंग इट रॉंग, बट इट्स ओके. सो हे बुक आहे की जापानमध्ये लोक जास्त वर्षे कसे जगतात, त्यांच्या हेल्दी लाईफचं सिक्रेट काय आहे ते ह्या बुकमध्ये दिलेलं आहे आणि इट इज अ ग्रेट बुक. आणि वाचायला म्हणजे स्टार्टिंगला थोडंसं हार्ड वाटतं हे पुस्तक वाचताना की समजते का नाही असं होतं, बट नंतर नंतर जसं तुम्ही पुढे वाचत जाताल तुम्हाला सगळं समजेल. म्हणून स्टार्टिंगला हार्ड वाटते म्हणून सोडून देऊ नका. मी हे पुस्तक पहिले तसंच केलं की मी पहिले स्टार्ट केलं होतं पण मला ते थोडंसं बोरिंग वाटलं म्हणून मी ठेवून दिलं, पण नंतर परत सुरुवात केली आणि नंतर पूर्ण वाचलं आणि छान होतं हे पुस्तक. ओव्हरऑल तुम्ही वाचू शकता नक्कीच. सो गाईज, यानंतर मी 2-3 पुस्तकं वाचले पण मी ते कंप्लीट नाही केले कारण मला ते एवढे आवडले नाहीत. तर मला हे सांगायचं आहे की तुम्ही जर एखादं पुस्तक सुरू करताय आणि तुम्हाला ते जर नाही आवडते किंवा नाही समजत आहे तर तुम्ही ते कंटिन्यू नाही केलं तरी चालतं. असं काही नाही की जे पुस्तक घेतोय ते कम्प्लीटच केलं पाहिजे, असं बिलकुल नाही आहे. तर ते 2-3 पुस्तकं मी सुरुवात केली ती पण मला आवडले नाहीत म्हणून मी कंटिन्यू नाही केले. पण त्यानंतर मी एक जे पुस्तक घेतलं ते होतं किलर आणि त्याच्या लेखिका होत्या उर्मिला भावे. सो गाईज, ह्यानंतरची बुक आहे इट एंड्स विथ अस बाय कोलिन होवर आणि ही ॲक्च्युली सिरीजमध्ये आहे. म्हणजे ही फर्स्ट बुक आहे आणि अजून एक बुक आहे ह्यामध्ये इट स्टार्ट्स विथ अस, पण ती मी 2025 मध्ये वाचेल. आणि ही बुक छान होती आणि ही मी वाचलेली पहिली इंग्लिश नॉव्हेल होती आणि खूप छान होती ही बुक. तसं तर इंटरनेटवरती ह्याच्या खूप कॉन्फ्लिक्टिंग व्ह्यूज आहेत की काही जणांना खूप आवडते आणि काही जणांना आवडतच नाही आहे, बट ही मला आवडली, छान होती बुक. ह्यामध्ये एक लिली नावाची मुलगी असते आणि तिच्या लाईफबद्दल ही बुक आहे. इट इज अ ग्रेट बुक. सो गाईज, नेक्स्ट बुक आहे कन्फेशन. ही एक मराठी बुक आहे आणि त्याचे लेखक आहेत मनोहर भानत. सो मला त्या बुकचं टायटल वाचून असं वाटलं होतं की एखादं थ्रिलर मिस्ट्री टाईप काहीतरी असेल, पण तसं नव्हतं ॲक्च्युली, पण छान पुस्तक होतं, तुम्ही वाचू शकता. 12वी बुक आहे निराली आणि लेखक आहेत सुरेश वैद्य. हे पुस्तक होतं, एक मुलगी आहे निराली, तिच्याबद्दल, तिच्या आयुष्याबद्दल आणि तिच्या लाईफमधले जे स्ट्रगल्स होते त्याबद्दल. हे पुस्तक छान होतं. सो गाईज, माझं पुढचं पुस्तक आहे द स्किन केअर आन्सर बुक बाय डॉक्टर जयश्री शरद
अँड तर ना मला खूप दिवसापासून स्किन केअरबद्दल खूप सारं कन्फ्युजन होतं आणि मी इंटरनेटवर सर्च केलं होतं. बट असं होतं की इंटरनेटवर कितपत भरोसा ठेवायला हवा, राईट? आणि कारण माझं स्किन टाईपसुद्धा मला माहीत नव्हतं, म्हणूनच मी विचार केला की आपण पुस्तक वाचूयात. आणि कारण पुस्तकातून आपल्याला जास्त प्रॉपर नॉलेज भेटू शकतं, म्हणून मी हे पुस्तक वाचलं. आणि हे पुस्तक लिहिलेलं आहे एका फेमस डर्मॅटॉलॉजिस्टनी, त्याच्यामुळे ह्या पुस्तकावरती भरोसा ठेवणं इझी होतं. आणि खूप छान पुस्तक होतं. इतकं डिटेल्डमध्ये समजवलं आहे आपल्या स्किनबद्दल, आपल्या स्किन टाईपबद्दल, आपल्या स्किन टाईप आपण कसं ओळखलं पाहिजे, आपल्या स्किन टाईपला काय सूट करतं, काय नाही सूट करत, खूप डिटेलमध्ये समजवलं आहे. त्यामुळे स्किन केअर हे वाचल्यानंतर खूप इझी होऊन जातं. आणि आता मला स्किन केअरबद्दल एकसुद्धा कन्फ्युजन उरलेलं नाही आहे. आणि मेनली जी गोष्ट सगळ्यात इम्पॉर्टंट जी मी ह्याच्यातून मला कळाली, की आपण असं विचार करतो की आपण घरातच आहेत म्हणून आपण सनस्क्रीन लावत नाहीत. बट इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आपण घरात असू, बाहेर असू, कुठेही 24 तास जरी घरात असलो तरी आपल्याला सनस्क्रीन लावणं इम्पॉर्टंट आहे. ह्या बुकमधून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला कळाली. आणि मी प्रत्येक जणाला रेकमेंड करेल ज्याला स्किन केअरबद्दल माहिती करून घ्यायची आहे, त्या प्रत्येकाने हे पुस्तक नक्की वाचा. बुक आहे द सायलेंट पेशंट. वाव वाव, माझ्याकडे वर्ड्स नाही आहेत, इतकं छान पुस्तक आहे हे. खूप खूप छान पुस्तक आहे हे. एक सायकोलॉजिकल थ्रिलर पुस्तक आहे आणि खूपच छान आहे. मला खूप जास्त आवडलं. शेवटपर्यंत कळत नाही आपल्याला की ॲक्च्युली हू इज द कल्प्रिट. लाईक खरंच खूप खूप सुंदर पुस्तक आहे आणि तुम्ही नक्की वाचायला हवं हे. सो ह्याचं एज रेटिंग असेल 16+. पण आय वुड हायली रेकमेंड टू रीड दिस बुक. आणि मी ह्याच्या आधी पहिले कधीच थ्रिलर नॉवेल वाचली नव्हती, कारण माझी फर्स्ट जी इंग्लिश नॉवेल होती ती इट एंड्स विथ अस होती आणि ती रोमॅन्स नॉवेल होती. आणि थ्रिलर नॉवेल जर तुम्हाला सुरुवात करायची असेल तर ह्या पुस्तकापासून करा, कारण ओ माय गॉड, दिस इज व्हेरी ग्रेट बुक अँड व्हेरी गुड बुक. आय लव्ड इट. ह्या पुस्तकात नेमकं काय होतं ते सांगायचं तर मी विसरूनच गेले. तर हे पुस्तक आहे अलिसियाबद्दल, जिच्या नवऱ्याचा खून होतो आणि तिला अरेस्ट केलं जातं, कारण ती एक शब्द सुद्धा बोलत नसते. जेव्हापासून तिचा खून झाला, तिच्या नवऱ्याचा खून झाला होता तेव्हापासून ती एक शब्द सुद्धा बोलत नाही. कितीतरी वर्ष जातात पण ती बोलतच नाही. पण एक जणाला असं वाटतं की नाही, ती खुनी नाहीये आणि त्यामुळे तो तिला बोलतं करण्याचा प्रयत्न करतो. आणि तो कसं ते करतो ते सगळं ह्या पुस्तकात सांगितलेलं आहे. आणि द ट्विस्ट एकदम जबरदस्त आहे, म्हणून नक्की पुस्तक वाचा. तुम्ही शेवटपर्यंत प्रेडिक्टच करू शकत नाही की नेमकं ट्विस्ट काय आहे ह्या पुस्तकात. खूप छान पुस्तक आहे, नक्की वाचा. तर पुढचं पुस्तक आहे लपंडाव आणि ह्याचे लेखक आहेत जयंत किनरे. सो हे पुस्तक थोडंसं लॉंग वाटलं मला, पण छान होतं, तुम्ही वाचू शकतात. अँड द 16th बुक इज घडू नये ते घडले बाय अनिल गुजर. गाईज, हे पुस्तकसुद्धा इतकं छान पुस्तक होतं की काय सांगू. मला हे खूप जास्त आवडलं. आणि ह्यामध्ये सुद्धा क्राईम टाईप्सच ह्याची स्टोरी आहे की कसं म्हणजे कोणीतरी जे गुन्हेगार नसतं ते कसं एखाद्या मिसलिडिंग प्रूफमुळे गुन्हेगार ठरू शकतं, ते ह्या बुकमध्ये सांगितलेलं आहे. आणि इतके ट्विस्ट आहेत ह्या बुकमध्ये, इतके ट्विस्ट की तुम्ही विचारच करू शकत नाही. प्रत्येक वर्णावरती ट्विस्ट आहे. सो खरंच वर्थ रीडिंग आहे हे पुस्तक, तुम्ही नक्की वाचा. घडू नये ते घडले. या. सो गाईज, लास्ट बट नॉट द लिस्ट, जे शेवटचं पुस्तक आहे ह्या वर्षीचं जे मी वाचलं ते आहे ॲटॉमिक हॅबिट्स बाय जेम्स क्लिअर. सो गाईज, ह्या पुस्तकामध्ये असं आहे की आपल्याला जर नवीन हॅबिट्स सुरू करायच्या असतील किंवा जुन्या हॅबिट्स ज्या आपल्याला नको आहेत त्या ब्रेक करायच्या असतील तर ते आपण कसं करू शकतो. खूप इफेक्टिव्ह टिप्स ह्यामध्ये दिलेल्या आहेत. आणि ह्या सगळ्या ज्या टिप्स ह्यामध्ये बुकमध्ये दिलेल्या आहेत त्या मी पहिले कुठेच वाचल्या नव्हत्या किंवा कुठेच ऐकल्या सुद्धा नव्हत्या. खूप हेल्पफुल आहेत, म्हणून तुम्ही हे पुस्तक नक्की वाचा. आणि 2025मध्ये मी ह्या टिप्सचं इम्प्लिमेंटेशन नक्कीच करणार आहे, कारण मला खूप साऱ्या नवीन हॅबिट सुरू करायच्या आहेत. सो या, दॅट इज इट फॉर दिस व्हिडिओ गाईज. पण अजून व्हिडिओचा शेवट झालेला नाही आहे. मी आता सांगणार आहे की ह्या वर्षीची माझी बेस्ट मराठी बुक जी मी वाचली ती कोणती होती. अँड गेस वॉट, येस, इट इज घडू नये ते घडले. दिस इज द बेस्ट मराठी बुक आय रेड दिस इयर. आणि बेस्ट इंग्लिश बुक दॅट आय रेड दिस इयर वॉज ऑफकोर्स द सायलेंट पेशंट. ऑफकोर्स दोन्ही सुद्धा थ्रिलर्स आहेत. I love both of them. Yeah, these are the best books I read in 2024. Bye bye. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. Thanks for watching, like and comment.